आणि आता बातम्या पाहूयात सविस्तर। सुरुवातीला बातमी एकनाथ शिंदे यांच्या दिल्ली वारीची। सत्ता आल्यानंतर पहिल्यांदाच राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीसाठी नवी दिल्लीला जाणार आहेत। उद्याला संध्याकाळी उशिरा एकनाथ शिंदे हे दिल्लीकरता रवाना होतील। उद्या रात्रीचा मुक्काम त्यांचा दिल्लीत असेल, तर शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि एकनाथ शिंदे यांची भेट होणार आहे। या बैठकीमध्ये महाराष्ट्रातल्या मंत्रिमंडळाच्या विस्ताराबद्दल आणि मंत्रिपदांबद्दल चर्चा होईल, त्याला अंतिम रूप दिलं जाईल। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सुद्धा दिल्लीला जाणार असल्याची माहिती मिळते। त्यामुळे राज्यात सत्तांतर झाल्यानंतर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचा पहिलाच दिल्ली दौरा। या दौऱ्यात एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस हे पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेणार आहेत। शिंदे सरकार स्थापन झाल्यानंतर आता सगळ्यांच्या तोंडी मंत्रिमंडळ विस्तार कधी याची चर्चा सुरू आहे। मात्र आता राज्याला लवकरच नवे मंत्री मिळणार आहे। शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार आषाढी एकादशीच्या पूर्वी सुद्धा होऊ शकतो अशी माहिती न्यूज 18 लोकमतला सूत्रांनी दिली आहे। त्यामुळे मंत्रिपदाचा प्रसाद नेमका कोणाला मिळणार, पंढरीचा विठोबा आणि रुक्मिणी कोणाला पावणार याची चर्चा सुरू आहे। पहिल्या टप्प्यात साधारण 8 ते 10 मंत्र्यांचा शपथविधी होणार अशी माहिती सूत्रांनी दिली। शिवसेना आणि भाजपच्या वरिष्ठ नेत्यांचा पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारात समावेश असणार आहे। भाजपला पर्यटन, जलसंपदा, अन्न पुरवठा ही खाती मिळण्याची शक्यता आहे। यासोबतच ओबीसी विकास हा विभाग सुद्धा आगामी काळात ओबीसी आरक्षणाचा मोठा प्रश्न आहे। गृहनिर्माण याच्यासारखं महत्त्वाचं खातं सुद्धा भाजपकडे जाऊ शकतं। ऊर्जा खातं सुद्धा भाजपकडे जाऊ शकतं। गेल्या वेळेला पर्यावरण आणि आरोग्य यासह आणखीन काही महत्त्वाची खाती भाजपकडे, तर शिवसेनेकडे नगरविकास जे अर्थात आता एकनाथ शिंदे यांच्याकडे होतं, उद्योग तेही शिवसेनेकडेच होतं आता, महसूल जे काँग्रेसकडे होतं ते शिवसेनेला मिळेल। शिवसेनेच्या दृष्टीने महसूल खातं महत्त्वाचं आहे। शालेय शिक्षण विभाग, कृषी, आज कृषी विभागाच्या बैठकीला दादा भुसे स्वतः बसले होते। उच्च आणि तंत्र शिक्षण आणि शालेय शिक्षण ही दोन्ही शिक्षण विभागाची जबाबदारी शिंदे गटाकडे असू शकते। स्वच्छता आणि पाणी पुरवठा आणि नगरविकास। पण आता एक खास बातमी, कारण शिंदे फडणवीस सरकारचं कामकाज आज औपचारिकपणे सुरू झालं। औपचारिकपणे अशा करता की मुख्यमंत्र्यांनी आज त्यांच्या कार्यालयात जाऊन पदभार स्वीकारला। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी गुरुवारी त्यांच्या कार्यालयातून काम सुरू केलं। देवेंद्र फडणवीस स्वतः एकनाथ शिंदे हे स्थानापन्न होताना तिथे उपस्थित होते, ज्यातून एक वेगळाच संदेश या दोघांनी देण्याचा प्रयत्न केला। काही दृश्य आणि अदृश्य असे संकेत यातून मिळाले, पाहूयात। मी एकनाथ संभाजी शिंदे ईश्वर साक्ष शपथ घेतो की अनेक राजकीय घडामोडींनंतर मुख्यमंत्री पदाची माळ एकनाथ शिंदे यांच्या गळ्यात पडली आणि अखेर गुरुवारपासून एकनाथ शिंदे यांनी मंत्रालयात कामकाजाला सुरुवातही केली। पण ज्याप्रमाणे 30 जून रोजी देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री असणार हे घोषित केलं होतं, तसंच काहीसं सांगण्याचा प्रयत्न फडणवीसांनी स्वतः मुख्यमंत्र्यांना खुर्चीवर बसवत केला। खरं तर देवेंद्र फडणवीसांनी 30 जून रोजी एकनाथ शिंदेंचं नाव घोषित करून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला होता। त्यानंतर त्यांनी पक्ष नेतृत्वाचा आदेश म्हणून उपमुख्यमंत्री पदही स्वीकारलं। उपमुख्यमंत्री पद त्यांची इच्छा नसताना त्यांनी स्वीकारल्याची चर्चाही झाली, ज्यावर त्यांनी स्पष्टीकरण देत पक्षादेश सर्वात महत्त्वाचा असल्याचं फडणवीस म्हणाले। माझ्या नेत्यांनी मला या ठिकाणी आदेश दिला की या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री म्हणून तुम्ही काम करा। ज्या पक्षाने मला सर्वोच्च स्थानावर बसवलं त्या पक्षाने मला घरी बसण्याचा आदेश दिला असता तरी मी बसलो असतो। पण आता एकनाथ शिंदेंना खुर्चीवर बसतानाही
फडणवीस आणि खुर्चीवर बसताना एकनाथ शिंदे या दोघांच्या चेहऱ्यावरचे भाव बरंच काही सांगून जात होते. महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षाच्या वेळेला देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्री पदाची चर्चा सुरू असतानाच त्यांच्या हाती उपमुख्यमंत्री पद आलं. पण राजकारणात कधी काय घडू शकतं याचा काही नेम नाही. वेळोवेळेला याचा प्रत्यय महाराष्ट्राच्या आणि देशाच्याही राजकारणात येत राहिलेला आहे. त्यामुळे तुर्तास तरी या दृश्यांचा अर्थ प्रत्येकानं ज्याच्या त्याच्या दृष्टीनं घेणंच योग्य ठरेल. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. आणि एकनाथ शिंदे यांना खुर्चीत बसवताना अहो बसा असा आग्रह करत करत देवेंद्र फडणवीस यांनी खुर्चीत बसायला सांगितलं. तिकडे महाविकास आघाडीच्या सत्ता स्थापनेत शरद पवार आणि शिवसेनेच्या संजय राऊत यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची होती आणि त्यामुळेच आता शिवसेनेच्या बंडखोरांकडून सातत्यानं संजय राऊत यांना टार्गेट केलं जात आहे. त्यातच आता शिंदे गटाचे प्रवक्ते असलेल्या दीपक केसरकर यांनी शरद पवार आणि संजय राऊत यांच्यावर एक मोठा आरोप केला. पाहूयात. शिंदे गटानं महाविकास आघाडीच्या ताब्यातली सत्ता काबीज केल्यानंतर आता शिवसेनेवर कब्जा मिळवण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. याचाच एक भाग म्हणून शिंदे गटाचे आमदार सातत्यानं संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांच्या आसपासच्या नेत्यांना विलन बनवण्याचा प्रयत्न करतायत. महाविकास आघाडीमध्ये शिवसेनेचं कसं नुकसान झालं हे सांगतानाच आता शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी शरद पवार हे उद्धव ठाकरेंचे नव्हे तर संजय राऊतांच्या जवळचे आहेत असा नवा हल्ला चढवलाय. स्वतःला खूप जवळचे समजतात, तसं नसतं. ते खूप जवळचे पवार साहेबांचे असतील. उद्धव साहेबांच्या बद्दल किती प्रेम करतात ह्याचे मला खरोखर माहिती नाही. आणि त्याच्यामुळे मला एवढंच सांगायचं आहे की आम्ही हा विचार आज नाही सांगितला. मी स्वतः तर 4-5 महिने झाले आणि मला जेव्हा जाणीव झाली की शिवसेना धोक्यामध्ये येते त्या दिवसापासून माझे प्रयत्न चालू होते साहेबांचं मन वळवण्यासाठी. खरं तर महाविकास आघाडी निर्मिती करण्यामध्ये शरद पवार यांचा सर्वात मोठा हात आहे. 2019 मध्ये शिवसेनेच्या वतीनं सगळ्या चर्चा करण्यासाठी उद्धव ठाकरे संजय राऊत यांना पाठवायचे. आता ही सरकार कोसळल्यानंतर संजय राऊत आणि शरद पवारांमध्ये वारंवार चर्चा होत आहेत. माननीय पवार साहेबांना भेटलो नक्कीच आणि नक्कीच राजकीय चर्चा झाली. भविष्याविषयी, वर्तमानाविषयी आणि भूतकाळातल्या. एकंदरीतच शरद पवार शिवसेनेतल्या बंडखोरीच्या वेळी सुद्धा उद्धव ठाकरेंसोबत उभे राहिले. बंडखोरांनी वारंवार राष्ट्रवादीवर टीका केल्यानंतरही उद्धव ठाकरेंनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची साथ सोडलेली नाही. त्यामुळे शरद पवार असेच सक्रिय राहिले तर शिंदे फडणवीस सरकार समोर आव्हान असेल. त्यामुळेच आता ठाकरे आणि पवारांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न सुरू असल्याचं पाहायला मिळतंय. या काटशहाच्या राजकारणात नेमकं काय घडतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. तिकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जनतेशी कशा पद्धतीनं जोडले गेलेले आहेत, समाजातल्या प्रत्येक घटकाची ते कशा पद्धतीनं काळजी घेत आहेत याचा प्रत्यय देणारा एक प्रसंग समोर आला. वारकऱ्यांच्या दिंडीमध्ये पिकअप व्हॅन घुसून काही वारकरी जखमी झाले होते. त्या जखमी झालेल्या वारकऱ्यांशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून आज संवाद साधला आणि वारकऱ्यांची विचारपूस केली. आपण पाहतो आहोत शिंदे गटातले आमदार आणि काही कार्यकर्ते या वारकऱ्यांच्या भेटीसाठी पोहोचले होते आणि गंभीररित्या जखमी असलेल्या जवळपास प्रत्येकाशी मुख्यमंत्र्यांनी 2-2 मिनिटं का होईना पण बातचीत केली. वाटतंय बघा. हां तिकडे शिवसेनेच्या बंडखोर आमदारांना उद्धव ठाकरे यांनी वारंवार चर्चेसाठी बोलावून सुद्धा न आलेल्या शिंदे गटाच्या आमदारांनी आता उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चेची इच्छा व्यक्त केली. पण
यासाठी आधी भाजपच्या नेत्यांशी बोलणी करण्याची अट त्यांनी घातली आहे. खरंच शिंदे गटाला शिवसेनेत परतायचं आहे का, की त्यांनी घरवापसीची सगळीच दारं बंद केलेत? पाहूयात एक खास रिपोर्ट. एकनाथ संभाजी शिंदे ईश्वर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचं सरकार पाडत शिवसेनेच्या 40 आमदारांनी भाजपशी युती केल्यानंतर उद्धव ठाकरे आणि शिंदे गटातील दरी वाढतच चालली आहे. आधी वारंवार उद्धव ठाकरेंनी शिंदे गटातील आमदारांना चर्चेसाठी खुलं निमंत्रण दिलं. मतभेद गैरसमज दूर करण्यासाठी समोर येण्याचं आवाहन केलं. पण बंडखोर आमदारांनी भाजपशी हातमिळवणी करत आधी सुरत, नंतर गुवाहाटी आणि शेवटी गोवा गाठलं. 30 जून रोजी अखेर एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांनी शपथविधी घेत घर वापसीच्या सर्व शक्यतांना पूर्ण विराम दिला. पण आता शिंदे गटातील काही आमदार उद्धव ठाकरेंना भेटण्याची इच्छा व्यक्त करतायत. उद्धव ठाकरेंनी बोलावल्यास भेटायला येऊ, पण त्यासाठी उद्धव ठाकरेंना भाजपशीही बोलावं लागेल अशी वेगळीच अट शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी घातली आहे. हमारे हेड ऑफ द फैमिली कौन है? उद्धव साहब है, उनको हमें बुलाना पड़ेगा, उसके सिवाय कुछ नहीं होगा. और अगर बुलाते हैं तो भी उनको, जो मैंने अभी आपको एग्जाम्पल दिया, उस तरह बीजेपी से बात करनी पड़ेगी, उनके टॉप लीडर से, कि हम लोग अभी आशीर्वाद दे रहे हैं. तो ये हो गया ना, अभी सब हो गया. खरं तर शिंदे गटाच्या बंडखोरीमुळे उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे प्रचंड नाराज आहेत. त्यांनी त्यांची नाराजी अनेकदा बोलून दाखवली आहे. मतदानाच्या आधी देखील त्यांची मॉरॅलिटी टेस्ट, नैतिक जो काही टेस्ट घ्यायची होती आम्हाला, एकही पळालेल्या आमदारांनी डोळ्यात डोळे घालून बघायची हिंमत केली नाही. ना माझ्या, ना ह्यांच्या, ना ह्यांच्या. सगळे डोळे चोरून खालती बघत होते, नाही तर दुसरीकडे बघत होते. माझा प्रश्न हाच असणार आहे की आज ह्यांनी आमच्याकडून डोळे चोरलेले आहेत, दुसरीकडे बघितलेलं आहे. मतदारसंघात गेल्यानंतर मतदार जे असतील, शिवसैनिक जे असतील, त्यांना काय सांगणार, हा मोठा एक प्रश्न त्यांच्यासमोर उपस्थित आहेच. की ज्या पद्धतीने सरकार अस्तित्वात जे आलेलं आहे, हे सरकार माझ्याबरोबर माननीय अमित शहानी जे ठरवलं होतं मातोश्रीमध्ये, तो शब्द जर का त्यांनी पाळला असता तर हे शानदारपणाने सरकार आलं असतं. माझ्याशी हे अशा पद्धतीने वागले, माझ्या पाठीत सुरा खुपसलं. मी पुन्हा सांगतो, तो मुंबईकरांच्या काळजात बोचकू नका, हे माझं एक म्हणणं आहे. आणि जर मला दिलेला शब्द त्यांनी पाळला असता तर 5 वर्षात निदान 2.5 वर्ष तरी भाजपचा मुख्यमंत्री झाला असता. बंडखोर आमदारांच्या कृतीविरोधात सातत्यानं शिवसेनेतूनही संताप व्यक्त होतोय. वेगवेगळ्या आमदारांकडून बंडखोरीची वेगवेगळी कारणं सांगितली जात असल्यानं संजय राऊतांनी पुन्हा एकदा शिंदे गटावरती निशाणा साधलाय. नक्की त्यांनी पक्ष का सोडला, तो पक्ष म्हणजे बंडखोरी किंवा हा जो काय त्यांची जी काय त्यांनी पाऊल उचलले ते का उचलले, यासाठी त्यांनी एक स्वतःची कार्यशाळा घेतलेली आहे. आजही ते आमचे आहेत, आजही एका नात्याने आम्ही बांधले गेलेलो आहोत. पण नक्की कारण ठरवा, गोंधळू नका. एका बाजूला शिवसेनेचे 40 आमदार आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि 15 आमदार एका बाजूला, असं चित्र सध्या शिवसेनेत निर्माण झालंय. आता काही खासदारांनीही भाजप सोबत जाण्यासाठी आग्रही असल्याची चर्चा आहे. त्यामुळे पक्ष नेतृत्वावर दबाव आल्याची चर्चा आहे. पण त्याच दरम्यान आता शिंदे गटानं भेटीसाठी भाजपचा स्पीड ब्रेकर लावल्यानं ठाकरे आणि शिंदे गटातील दरी वाढण्याची शक्यता आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. तिकडे शिवसेनेला एकामागोमाग एक असे अनेक धक्के बसत आहेत. ठाणे महानगरपालिकेतील शिवसेनेच्या तब्बल 66 नगरसेवकांनी एकनाथ शिंदे यांना पाठिंबा दिला. ठाणे जिल्ह्यामध्ये एकनाथ शिंदे यांचं एक हाती वर्चस्व आहे, त्यामुळे ठाण्यातले सगळे नगरसेवक शिंदे यांच्यासोबत जाणं हे अपेक्षितच होतं. मात्र तब्बल 66 नगरसेवकांनी शिंदे यांना पाठिंबा दिल्यानं उद्धव ठाकरे यांच्यासाठी हा धक्का मानला जातो. दुसरीकडे मुंबई आणि ठाण्याला लागून असलेल्या नवी मुंबईतले शिवसेनेचे नगरसेवकसुद्धा अगदी थोड्याच वेळापूर्वी एकनाथ शिंदे यांना भेटण्यासाठी पोहोचले आहेत. ठाण्यापाठोपाठ नवी मुंबईत शिवसेनेला सुद्धा खिंडार पडले. नवी मुंबईतील 30 नगरसेवक एकनाथ शिंदे यांना पाठिंबा देत आहेत. त्यामुळे आता ठाण्यासोबत नवी मुंबई महानगरपालिका सुद्धा शिवसेनेच्या हातातून गेली असं बोललं जात आहे. आम्ही पूर्वीपासून समर्थक नाही आहोत
परंतु शिवसेना पक्ष खऱ्या अर्थाने जो कुठेतरी त्याची पिछाहट होत होती, तो शिवसेना पक्ष वाढवण्याच्या दृष्टीने जी एकनाथ शिंदे साहेबांनी जी भूमिका घेतलेली आहे, शिवसेनेचे जे मूळ तत्व आहे, जे हिंदुत्व, ते पुन्हा त्यांनी त्या जोमाने पुढे नेण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याला आम्ही पाठिंबा दिलेला आहे आणि त्या शिवसेनेबरोबर आम्ही आहोत की जी बाळासाहेबांनी शिवसेनाचा जन्म दिला होता हिंदुत्वासाठी, त्या शिवसेनाबरोबर आहोत. नवी मुंबईमध्ये जो आमचा नगरसेवक, आम्ही टोटली नगरसेवक, आम्ही 31 नगरसेवक आम्ही मुख्यमंत्र्यांना आम्ही समर्थन करणार आहोत आणि ही निवडणुका लागलेल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर आम्हाला सरकारबरोबर राहणं आम्हाला आमचं काही कर्तव्य बनेल आणि त्या दृष्टिकोनातून आम्ही सर्वजण 30 नगरसेवक आम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब यांच्याबरोबर आम्ही राहणार आहोत. तिकडे शिवसेनेसाठी ठाणे हे अत्यंत महत्त्वाचं आहे आणि त्याची कारणंसुद्धा तशीच आहेत. शिवसेनेच्या स्थापनेनंतर पहिली सत्ता, एक हाती सत्ता शिवसेनेला ठाण्यात मिळाली. शिवसेना प्रमुख आणि ठाण्याचं म्हणूनच वेगळं नातं होतं. 1974ला सतीश प्रधान नगराध्यक्ष झाले. पहिल्या महापालिकेच्या निवडणुकीत सेनेची सत्ता आली आणि सतीश प्रधान ठाण्याचे पहिले महापौरसुद्धा झाले. 25 वर्षांपासून ठाण्यात शिवसेनेची सत्ता आहे, ज्याला आता मोठा धक्का बसला आहे. आणि बातमी जळगावातल्या शिवसेनेच्या अंतर्गत राजकारणाची. कारण जळगावमध्ये शिवसेनेचे आमदार चिमणराव पाटील यांनी गुलाबराव पाटील यांच्यामुळे शिंदे गटाची वाट धरली होती. पण शिंदेंच्या सोबत राहून तरी गुलाबराव पाटील यांच्या त्रासातून मुक्तता होईल असं चिमणरावांना वाटलं होतं. पण चिमणरावांचा हा अंदाज अवघ्या 2-3 दिवसांपुरताच टिकला. कारण चिमणरावांच्या पाठोपाठ गुलाबराव पाटील हे सुद्धा शिंदे गटात सहभागी झाले. त्यामुळे चिमणरावांची घुसमट कायम राहणार आहे असं बोललं जात आहे. जेव्हा 21 जूनला चिमणराव एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेले तेव्हा एका कार्यकर्त्यांसोबत झालेला फोनवरचा संवाद सध्या चांगलाच व्हायरल झाला आहे. गुलाबरावांना का आणि कसा त्रास दिला याचे किस्सेच चिमणरावांनी या फोनवर सांगितले. जय महाराष्ट्र आबासाहेब. हा, जय महाराष्ट्र. आबासाहेब, प्रसारमाध्यमांशी या बातम्या चाललेल्या आहे. हो, शिवसैनिक बोलतोय. जामनेरवरनं बोलतोय शिवसैनिक. हा, बोला. साहेब, बातम्या ऐकून सनी मोठा धक्का बसला. हा 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 साहेब, आपण साईबाबा गेला अशी आमची इच्छा आहे. आता मला माझ्या तालुक्यात काय त्रास दिला शिवसेनेवाल्यांनी, आपल्या स्थानिक, तुम्हाला माहित नाही ते. हो साहेब, मला मला माहिती. तोच त्रास दिलेला आहे जामनेरला. एकदम त्रास झालेला आहे. तुम्हाला तो गुलाब बाबा त्रास आहे बरं, मी तुम्हाला स्वतः सांगतो. तेच ना मग, मला माहिती आहे तुम्हाला ना. तिथूनच त्रास आहे ना. मग यांना सांगून सांगून अक्षरशः कंटाळलो होते. लक्ष पण द्यायचे नाही भाऊ माझ्याकडे. हा. एसटी लोक याच्यासारखं बेकारी सारखं यांच्या मागे फिरायचं की आमदार सारखं. मला निधी नाही, मला काही नाही. माझ्या मतदारसंघात येऊन कार्यक्रम करत होते, एकाने बी लक्ष दिले नाही माझ्याकडे. तुम्ही माझ्या ठिकाणी लक्ष काय गेलं असतं. हो हो आबासाहेब, मी तुमचा चाहता आहे बरं, मी तुमचा फॅन आहे. मी दूध नाही नाही, म्हणजे इतका त्रास दिला की मी शिवसेनेत राहू नये अशी परिस्थिती निर्माण केली यांनी. आणि गुलाब बोलणेच केली होती, मला माहिती आहे. पूर्ण माहिती आहे. मग तुम्ही गुलाब विरोधात बंड पण फोकारलेला आता थोड्या मधल्या गाडात. आणि ज्या आपल्या लोकांना स्वतः उद्धव साहेबांना भेटून सांगितलं की मला खूप त्रास होतोय, काही नाही. त्यांनी मला पाडलं 2014ला, तरी यांना मंत्री केलं. हो हो, की पाळलं तुम्हाला आणि मग सतीशांना निवडून आले ते. आणि मग काय किती दिवस सहन करायचं, मरायचं का मग. बर बर बर, मग आता कसं होईल आबा पुढचं आता आहे. बघू ना आता काय जे होईल ते होईल. न्यायच मिळत नव्हता. बर बर, काय करणार माणूस. प्रत्येकाचं दुःख वेगवेगळं. तिकडे सत्ता मिळाल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी समर्थक आमदारांच्या मतदारसंघातल्या कामांना प्राधान्य दिलं आणि झपाटा सुरू झालाय. औद्योगिक कॉरिडॉर प्रकल्पाच्या अपेक्स अथॉरिटीच्या पहिल्या बैठकीत एकनाथ शिंदे यांनी 2 महत्त्वाचे निर्णय घेतले. यात औद्योगिक कॉरिडॉर कामासाठी आता साताऱ्यातल्या कोरेगावमध्ये जागा दिली जाणार आहे. यासाठी जमीन संपादन प्रक्रिया तात्काळ सुरू करण्यात येईल असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय. तर बल्क ड्रग पार्कची सुरुवात दिघी पोर्टपासून करणार असल्याची घोषणाही एकनाथ शिंदे यांनी केली. त्यामुळे कोरेगाव औद्योगिक पार्क देऊन समर्थक आमदार महेश शिंदे आणि दिघी पोर्टमधून बल्क ड्रगच्या पार्कची सुरुवात करत आमदार महेंद्र दळवी यांची कामं शिंदेंनी मार्गी लावल्याचं पाहायला मिळतंय. याआधी हिरकणी गावाच्या सर्वांगीण विकासासाठी 21 कोटी रुपयांच्या निधीची घोषणा त्यांनी केली होती. भरत गोगावले यांची ही मागणी होती.
महाविकास आघाडीमध्ये असताना आमदार प्रताप सरनाईक यांच्या मागे भाजपच्या किरीट सोमय्या यांच्या आरोपांमुळे ईडी चौकशीचा फेरा लागला होता. मात्र एकनाथ शिंदे गटासोबत सरकार स्थापन झाल्यानंतर आता सरनाईक आणि किरीट सोमय्या एकाच मंचावर आले, त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या. याची कबुली स्वतःच प्रताप सरनाईक यांनी न्यूज 18 लोकमतशी बोलताना दिले. आमची न्यायालयीन लढाई अजूनही सुरूच असल्याचं स्पष्टीकरण या दोघांनीही दिलंय. बघा, कालचक्र कोणासाठी कधी थांबत नाही. CRPFचे जे जवान ईडीच्या चौकशी करता जेव्हा अधिकारी माझ्या घरी आले तेव्हा माझ्या घरावर आले होते. ते CRPFचे जवान आता माझ्या सुरक्षेसाठी माझ्या सोबत आहे. त्यामुळे काळ कोणासाठी कधी थांबेल आणि कालचक्र कसं फिरेल हे सांगता येत नाही. हा देवाच्या नशिबामध्ये, प्रत्येकाच्या नशिबामध्ये काय आहे हे देवालाच कल्पना असते त्याची. त्यांच्याबरोबर व्यासपीठावर बसायचं का किंवा ही नंतरची गोष्ट आहे. परंतु आता माझं जे प्राधान्य आहे ह्या ठाणे शहर आणि प्रामुख्याने माझ्या मतदारसंघात असलेला मीरा भाईंदरचा भाग, ह्या दोन्ही विधानसभा मतदारसंघामध्ये कसं जास्तीत जास्त विकास कामं करता येईल यासाठी मी प्रयत्न करतो. पूर्वीच्या महाविकास आघाडी सरकारनं घेतलेल्या निर्णयांना शिंदे फडणवीस सरकारनं लगाम घातलाय. जिल्ह्याच्या पायाभूत सोयीसुविधांच्या विकासासाठी अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या DPDC अर्थात जिल्हा नियोजन विकास निधीला शिंदे सरकारनं स्थगिती दिली आहे आणि त्यामुळे जिल्ह्यातील विकास कामांच्या विषयी एक प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. राज्यात सत्तांतर होताच ठाकरे सरकारनं घेतलेल्या आर्थिक निर्णयावर शिंदे सरकारनं चाप लावलाय. ठाकरे सरकारच्या काळात निधी वाटपादरम्यान शिवसेनेच्या आमदारांशी भेदभाव केला जात असल्याचा आरोप शिंदे गटाच्या आमदारांकडून करण्यात आला होता. शिवसेनेतील फुटीमागे हे एक प्रमुख कारण असल्याचं आमदारांकडून सांगितलं जात होतं. आता शिंदे सरकार सत्तेत येताच महाविकास आघाडी सरकारच्या काळात घेण्यात आलेल्या आर्थिक निर्णयांना स्थगिती देण्यात आलेली आहे. जिल्हा नियोजन समितीमार्फत देण्यात येणारा 13,340 कोटींचा निधी रोखण्याचा निर्णय शिंदे सरकारनं घेतलाय. कुठलंही सरकार आलं की आदल्या सरकारने 6 महिन्यात किंवा 3 महिन्यात घेतलेल्या निर्णयाचं पुनर्विलोकन केलं जातं. हे पुनर्विलोकन प्रत्येक गव्हर्नमेंट करतं. आमची सेना भाजपची युती होती, परंतु महाराष्ट्र विकास आघाडी सत्तेवर आल्यानंतर 6 महिन्यातले सगळे निर्णय त्यांनी त्या ठिकाणी थोपवले. जिल्ह्याच्या विकासात जिल्हा नियोजन समितीची महत्त्वाची भूमिका असते. जिल्हा हा नियोजनाचा पायाभूत घटक मानून प्रत्येक जिल्ह्याकरता वार्षिक योजना केली जाते. हा निधी राज्य सरकारकडून आयुक्त आणि जिल्हा अधिकाऱ्यांना दिला जातो. ठाकरे सरकारच्या काळात 36 जिल्ह्यांसाठी 13,340 कोटींचा निधी मंजूर करण्यात आला होता. शिंदे सरकारनं जिल्हा विकास निधीला स्थगिती दिल्यानं सर्वच जिल्ह्यातील विकास कामांना खीळ बसण्याची भीती विरोधी पक्षांकडून व्यक्त केली जात आहे. 1,000 कोटी रुपयाचं नांदेडपासून बासरचा 100 किलोमीटरच्या मार्गाच्या कामाला सुद्धा आपण पाहतोय की सध्या जे एशियन डेव्हलपमेंट बँके फक्त राज्यात, म्हणजे नांदेडचं एक उदाहरण झालं, जवळपास 13 ते 14 अशी कामं आहेत की सगळ्याच कामाला थांबवण्यास सांगण्याचे आदेश काल सांगण्यात आलेले आहेत. त्यामुळे मला वाटतंय की हे जर झालं तर दुर्दैव राहील. नवीन पालकमंत्र्यांच्या नियुक्तीनंतर राज्य सरकारकडून जिल्हा विकास निधीचं वाटप केलं जाणार आहे. शिंदे सरकारकडून या निधीचं वाटप करताना भाजप आणि शिंदे गटातील आमदारांना झुकतं माप मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र तोपर्यंत जिल्हा नियोजन निधीशिवाय जिल्ह्याच्या विकासाचा गाडा हाकताना विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांची कसोटी लागणार आहे. महाराष्ट्रामध्ये शिंदेचं सरकार स्थापन होताच सरकार ऍक्शन मोडमध्ये पाहायला मिळत आहे. जिल्हा नियोजन विभागाचा 13,340 कोटीला स्थगिती देण्याचं काम केलं आहे. हा निधी महाविकास आघाडी सरकारकडून जाहीर करण्यात आला होता, परंतु जोपर्यंत महाराष्ट्रामध्ये नवीन पालकमंत्र्यांची नियुक्ती होत नाही तोपर्यंत हा निधी दिला जाणार नाही असं शिंदे सरकारने स्पष्ट केलं आहे. यामुळे महाराष्ट्रासह जिल्ह्यातील कामे कशी होतील याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट अरुण पेडणेकरसह विनोद राठोड, न्यूज 18 लोकमत, मुंबई. तिकडे शिंदे गटानं काही कमी धक्के दिले नाहीत. एका पाठोपाठ एक धक्क्यांची मालिका सुरूच आहे. सगळ्यात आधी 40 आमदार फुटले, त्यानंतर विधिमंडळात प्रतोद आणि गटनेतेपदी शिंदे गटाचे लोक नियुक्त झाले. पहिल्याच मंत्रिमंडळ बैठकीत जलयुक्त शिवार योजना पुन्हा नवीन स्वरूपात सुरू करणार असल्याची घोषणा केली. नाशिक जिल्ह्यासाठीचा 568 कोटींचा निधी ताबडतोब थांबवला.
जिल्हा नियोजन समितीतल्या निधीला स्थगिती दिली. महाविकास आघाडीच्या काळातील शेवटच्या 3 बदल्यांना स्थगिती दिली. एवढंच नाही तर ठाण्यातले 66 आणि आता नवी मुंबईतले 30 हे सगळे नगरसेवक शिवसेनेच्या शिंदे गटात सहभागी झाले. आता अनेक शाखा प्रमुख सुद्धा राजीनामे देतात. राजकारणी हा कितीही कसलेला असला तरी राजकारणाच्या पटावरचे फासे असे काही पडतात की एका क्षणी नेत्यालाही काही उमजत नाही. असंच काहीसं झालंय राष्ट्रवादीचे नेते एकनाथ शिंदे, एकनाथ खडसे यांच्याबद्दल. विधान परिषदेवर निवड झाल्यानंतर एकनाथ खडसे मंत्री होणार अशी चर्चा होती. एकनाथ खडसे यांचे समर्थक तर छातीठोकपणे त्यांचं खातं सुद्धा सांगू लागले. पण एकनाथ खडसे आमदार झाले आणि महाविकास आघाडीचं सरकार गडगडलं. त्यामुळे खडसे यांच्या हातातोंडाशी आलेला मंत्रिपदाचा घास हिरावला गेला. खडसेंच्या या हुकलेल्या संधीवरून विरोधक असलेल्या चंद्रकांत पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी चक्क बुंदी वाटो आंदोलन केलं. खडसे पंक्तीला बसले आणि बुंदी संपली असा उपरोधिक टोलाही त्यांचे विरोधक मारतात. दुसरीकडे रोहिणी खडसे यांना पराभूत करणाऱ्या चंद्रकांत पाटील यांना आता मंत्रिपदाची स्वप्न पडू लागली आहेत आणि त्यांनी तसं बोलूनही दाखवलं. चंद्रकांत भाऊ पाटील जेव्हा मुक्ताईनगरमध्ये त्यांचं पदार्पण झालं त्यावेळेस परिवर्तन चौकामध्ये आम्ही ढोल ताशेच्या गजरामध्ये त्यांचं स्वागत केलं, फटाक्याची आतिषबाजी केली. त्याचप्रमाणे जे महापुरुष होते त्यांना आम्ही माल्यार्पण केलं. त्याच्यानंतर भाऊंची भव्य रॅली भाऊंच्या निवासस्थानापर्यंत आली. त्यांचे सर्व मजूर आता ऐकताय खजूर. तर बुंदीचा विषय राहिलेला, बुंदीचा विषय माननीय चंद्रकांत भाऊ पाटील यांनी त्यांच्यासाठी खूप जास्त परंपरा बुंदी बनवलेली आहे. त्यांचे कार्यकर्ते निराश होऊ नये, ते कधी आले अहोरात्री त्यांना आम्ही बुंदी खवडायला तयार आहे. नाथा भाऊंनी पंक्तीत बसले आणि तिथे बुंदी संपली. 2 गोळ होता राहिला आणि बुंदी संपून गेली. आणि माननीय आमदार चंद्रकांत भाऊ पाटील यांच्याकडे इतकी बुंदी आहे की आम्ही अक्षरशः पंक्तीत बसवली आणि पंक्तीत बुंदी वाटली आणि ते शिल्लक पण आहे. विधान परिषद इलेक्शन नंतर जेव्हा सोशल मीडियावर जनरली त्यांचा तसा फोटोही होत होता की जेव्हा जेव्हा ते पंक्तीला बसतात तेव्हा बुंदी संपते. तिकडे शिवसेनेमधून एकनाथ शिंदे गटानं बंडखोरी केल्यानंतर आता आदित्य ठाकरे यांनी निष्ठा यात्रा काढण्याचा निर्णय घेतला. या निष्ठा यात्रेच्या दरम्यान आदित्य ठाकरे हे मुंबईसह राज्यातल्या सर्व बंडखोर आमदारांच्या मतदारसंघामध्ये वैयक्तिकरित्या जाणार आहेत. उद्यापासूनच या दौऱ्याला सुरुवात होते. मुंबईतल्या 236 शाखांना ते भेटी देतील. तिथले शाखा प्रमुख, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या ते भेटी घेतील. आदित्य ठाकरे यांचा सर्वसामान्य शिवसैनिकांमध्ये मिसळण्याचा प्रयत्न असणार आहे. तर एकनाथ शिंदे यांच्या गटात गेलेल्या राज्यातल्या सर्व आमदारांच्या मतदारसंघात सुद्धा आदित्य ठाकरे हे भेट देणार आहेत. निष्ठा गोळा करण्याचा किंवा निष्ठा दाखवण्याचा प्रयत्न या निमित्तानं केला जाईल. दिवसभराच्या बातम्यांमध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक नंतर काही खास. ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. बातमी सरकारच्या उलथापालथीची, पण महाराष्ट्रातली नाही, साता समुद्रापारची. कारण महाराष्ट्र आणि इंग्लंडमध्ये सध्या सारखीच परिस्थिती आहे. महाराष्ट्रात शिवसेनेतल्या 40 आमदारांनी बंड केलं, त्यामुळे उद्धव ठाकरे यांना राजीनामा द्यावा लागला. तर इंग्लंडमध्ये पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांच्या मंत्रिमंडळातल्या 40 जणांनी राजीनामे दिले आणि त्यामुळे जॉन्सन यांच्यावर सुद्धा राजीनामा देण्याची वेळ आली. महाराष्ट्रात उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिलाय, तर तिकडे साता समुद्रापार इंग्लंडमध्ये तिथले पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांच्यावरही राजीनामा देण्याची वेळ आली आहे. महाराष्ट्रात शिवसेनेच्या 40 आमदारांनी बंड केलं, तर इंग्लंडमध्ये बोरिस जॉन्सन यांच्या मंत्रिमंडळातल्या 40 मंत्र्यांनी राजीनामे दिले. इकडे महाराष्ट्रात शिंदे गटानं भाजपसोबत हातमिळवणी करत सत्ता हस्तगत केली. जॉन्सन यांच्या मंत्रिमंडळातला एकनाथ शिंदे कोण हे अजून स्पष्ट होऊ शकलेलं नाही. किंवा 40 मंत्री तिथल्या विरोधी पक्षासोबत सत्ता स्थापन करणार का हे पुढच्या काही दिवसात स्पष्ट होईल. इंग्लंडमधली परिस्थिती स्पष्ट होण्याआधी महाराष्ट्रातल्या बंडाचं रहस्य सर्वांनाच समजलं.
रात्री सगळे आमदार झोपी गेल्यानंतर एकनाथ शिंदे हे देवेंद्र फडणवीसांना भेटण्यासाठी हॉटेलमधून बाहेर पडायचे. आमदार पुन्हा उठायच्या आत शिंदे फडणवीस यांची भेट घेऊन माघारी परतायचे अशी माहिती एकनाथ शिंदेंनीच दिलेली होती. आम्ही कधी भेटायचो ते आमच्या लोकांना कळायचं नाही. सगळे झोपल्यावर मी जायचो, सगळे उठायच्या आधी मी परत जायचो. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या रात्रीच्या भेटींना अमृता फडणवीस यांनीही दुजोरा दिलाय. देवेंद्र फडणवीस हे रात्री वेश बदलून शिंदेंना भेटायला जात होते. हुडी आणि गॉगल घालून ते भेटायला जात होते. वेषांतर पाहून त्यांना ओळखलं जात नव्हतं असा खुलासाच अमृता फडणवीस यांनी केलेला होता. आता इंग्लंडमधल्या बोरिस जॉन्सन यांच्या मंत्रिमंडळातल्या एकनाथ शिंदेंना वेषांतर करून भेटण्यासाठी कोण येत होतं हे समजल्यानंतर तिथल्या सत्तांतराचाही उलगडा होऊ शकेल. इंग्लंडच्या राजकारणात 5 जुलैपासून भूकंप सुरू झाला. अर्थमंत्री ऋषी सुनक यांनी सगळ्यात आधी 5 जुलै रोजी आपला राजीनामा दिला. त्यानंतर आरोग्यमंत्री साजिद जाविद यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. महत्वाची बाब म्हणजे बोरिस जॉन्सन यांच्या कट्टर समर्थक समजल्या जाणाऱ्या गृहमंत्री प्रीती पटेल यांनीही राजीनामा दिला. मात्र काही का असेना, महाराष्ट्र असो किंवा इंग्लंड, राजकारण सगळीकडे सारखंच असतं. आमदारांच्या बंडामुळे उद्धव ठाकरेंना राजीनामा द्यावा लागला, तर मंत्र्यांनी बंड केल्यानं बोरिस जॉन्सन यांच्यावरही तीच वेळ आली. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. त्यामुळे जगाच्या पाठीवर कुठेही जा, राजकारण आणि त्यांचे डावपेच सगळे सारखेच. म्हणतात ना, घरोघरी मातीच्या चुली. तिकडे शिवसेनेतील फुटीनंतर आता काँग्रेसनं सुद्धा पक्षशिस्त मोडणाऱ्या आमदारांच्या विरोधात कारवाईचा बडगा उगारायचे संकेत दिले. नुकत्याच झालेल्या राज्यसभा आणि विधान परिषदेच्या निवडणुकीत काँग्रेसची काही मतं फुटल्याचं उघड झालं होतं आणि क्रॉस वोटिंग करणाऱ्या आमदारांवर काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींकडून कारवाईची शक्यता आहे. काँग्रेस पक्षश्रेष्ठी उगारणार कारवाईचा बडगा. क्रॉस वोटिंग करणाऱ्यांवर होणार कारवाई. मतफुटीनंतर आमदारांची झाडाझडती. शिवसेनेतील बंडानंतर राज्यामध्ये सत्तांतर झालं. एकीकडे शिवसेना आपल्या अस्तित्वाची लढाई लढतेय, तर दुसरीकडे आता काँग्रेसनेही आपल्या आमदारांची झाडाझडती घ्यायला सुरुवात केली आहे. राज्यात नुकतीच राज्यसभा आणि विधान परिषदेची निवडणूक पार पडली. राज्यसभा निवडणुकीत शिवसेनेचा उमेदवार पराभूत झाला, तर विधान परिषदेच्या निवडणुकीत काँग्रेसचे चंद्रकांत हंडोरेंना भाजप उमेदवारानं धूळ उचारली. या निवडणुकीत काँग्रेसच्या 7 आमदारांनी क्रॉस वोटिंग केल्याचं समोर आलंय. पक्षादेश डावलून मतदान करणाऱ्या त्या आमदारांवर कारवाई करण्याची मागणी काँग्रेस नेत्यांकडून करण्यात आली आहे. हायकमांडकडे दखल घेतली गेलेली आहे. मला स्वतः आमच्या प्रभाऱ्यांनी पण या विषयावरचा फोन केलेला होता. त्यामुळे याचाच अर्थ हायकमांडने याच्यामध्ये गंभीरता घेतलेली आहे. पण त्यांचं नेमकं इंटेन्शन काय हे त्याच्यामध्ये तपासलं जाईल आणि इंटेन्शन त्यांचं चुकीचं नसेल तर कारवाई होण्याचं काही कारण नाही. विधान परिषद निवडणुकीत चंद्रकांत हंडोरे हे काँग्रेस पक्षाचे पहिल्या पसंतीचे उमेदवार, तर भाई जगताप हे दुसऱ्या पसंतीचे उमेदवार. मात्र या निवडणुकीत चंद्रकांत हंडोरेंना पराभव पत्करावा लागला, तर भाई जगताप मात्र निवडून आले. खरं तर या निवडणुकीत भाई जगताप यांना अपक्ष आमदारांच्या मदतीची आवश्यकता होती, तर चंद्रकांत हंडोरे निवडून येणं अपेक्षित होतं. मात्र काँग्रेसच्या 7 आमदारांनी पक्षादेश डावलून मतदान केलं आणि त्यामुळे काँग्रेस आमदारांमध्ये सर्व काही आलबेल नसल्याचं आता काही लपून राहिलं नाही. ते काँग्रेसमध्ये आता कोणावर कारवाई करणार? थोडेफार लोक शिल्लक राहिले ते पक्षात राहिले पाहिजे ना. शिंदे फडणवीस सरकारच्या विश्वासदर्शक ठरावाच्या वेळी सुद्धा काँग्रेसचे काही आमदार उशिरा सभागृहामध्ये पोहोचले. दरम्यान विश्वासदर्शक ठरावाच्या वेळी मतदान प्रक्रिया सुरू झाल्यामुळे सभागृहाचे दरवाजे बंद करण्यात आले. त्यामुळे काँग्रेसच्या या आमदारांना सभागृहामध्ये प्रवेश नाकारण्यातही आला होता. परिणामी विश्वासदर्शक ठरावाच्या विरोधात महाविकास आघाडीला केवळ 99 मतं नोंदवता आली होती. विश्वासदर्शक ठरावासारख्या अत्यंत महत्त्वाच्या घडीला काँग्रेसचे आमदार इतके बेफिकीर कसे काय राहिले असा सुद्धा सवाल यावेळी व्यक्त करण्यात आला. या दोन्ही घटनांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षश्रेष्ठी आता कोणती कारवाई करतात याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलंय. प्रशांत लीला रामदाससह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, दिल्ली. तिकडे पावसाळा सुरू झाला की रेनकोट, छत्री,
पावसाळी चपला अशी जय्यत तयारी करून स्वतःची काळजी आपण घेतच असतो. पण कोकणात सध्या भात लावणीचा उत्सव सुरू आहे आणि यामध्ये आता राजकारणी सुद्धा मागे राहिलेले नाहीत. तेव्हा जाऊयात भात राखणीला, बांधावर पाहूयात. मोत्याची चिंबुल डोईवर पाण्याचा घडा ग, नंदाच्या हरीने हालूच मारलंय खडा ग. मुसळधार पाऊस आणि हिरव्यागार वनराई नटलेल्या कोकणात सध्या लगबग सुरू हा ती भात लावणीची. भात लावणी ह्यो जणू कोकणातलो मोठो उत्सवच, म्हणशात तर शेतकऱ्यांसाठीचो एक स्नेह मेळावो. हय सगळीकडे दिसता गुडघ्या एवढ्या चिखलात भात लावणी होता आणि महिलांच्या तोंडी असतत ती लोकगीता. पाण्याचा घडा ग, नंदाच्या हरीने हालूच मारलंय खडा ग. भात लावणीसाठी आवणीसाठी शेतात बक्कळ चिखल हो असता, त्यासाठी भरपूर पावसही लागता. डोंगर माथ्यावरून व्हाळातून निघलेला पाणी शेतकरी शेतात वळयता आणि मग नांगर जुपून चिखलीच्या मशागतीकही वेग येता. या चिखलीतच भाताची लावणी होता आणि सोबत असतत गाण्यांचे सूर. आणि या सुरात सूर मिसळूक राजकारणी मागे नाही असत. सिंधुदुर्गात भाजपचे आमदार नितेश राणेंनी जोत धरल्याने एरी विरोधकांवर प्रश्नांचो भडीमार करणारो आमदार आज जोत धरता बांधार बसान ह्यो राण्यांचो झील भातखासरात येता आणि आमच्यातलो होता म्हणात बळीराजाय आनंदलो. आजी वरोडे गावातले आहेत. आम्ही इथे यायचो, मेच्या सुट्टीसाठी यायचो, मी असो, निलेशजी असो आणि आमचे सगळे सहकारी एकत्र आम्ही यायचो. तेव्हा शेती लहानपणामध्ये बघायला मिळायची किंवा काही लोकांबरोबर जायचो बघण्यासाठी. गडनदीमध्ये पोहायला जायचो. आता थोडं स्वतःच तो अनुभव घ्यावा. एकीकडे विधानसभेचा विशेष अधिवेशन संपला, सत्ता पालटही झालो. मग बंडखोरांवर टीकेचो नांगर धरणारे सेनेचे आमदार भास्कर जाधव तरी कसे मागे राहतील. भात लावणी हो बळीराजाच्या आयुष्यातलो महत्वाचो घटक. हय जसो कामात जीव दमता तसो निसर्गाच्या सानिध्यात रमताय. भास्कर जाधव दरवर्षा चिपळूण तालुक्यातल्या तुरंबव गावात शेती करतात. भास्कर जाधवांच्या पायाच्या घोटशिरेचं ऑपरेशनही झाला तरी त्यांच्यानी शेती करणं सोडूक नाही. आधी जोत धरून नंतर पॉवर टिलर वापरून जुन्या नव्याची कास आम्हीही धरतो ह्योच संदेश ते देताना दिसतो. समाजकारण राजकारण यात असा नाही, वनगा कुटुंबेही ह्यात मागे नाही असत. आता या राजकारण्यांची पावला वळली ती भात खाचरात. मातीशी नाळ हे जपताना दिसतं. पावसाळू सुरू झालो की शहरातल्या माणसांचे पाय धबधबो नाहीतर मग पर्यटन स्थळांकडे वळतात. त्यांची मातीशी नाळ तुटताशी वाटता. अशा वेळी मातीशी असलेला नाता अधिक घट्ट करूक व्हाया, होऊक व्हाया आणि त्याच्यासाठी भात खाचरात उतराकच वया असोच संदेश हे राजकारणी देताना दिसतो. तुषार रुपनवर आणि प्रणाली कापसेसह मी स्नेहल पाटकर, न्यूज 18 लोकमत. भात लावणीक यावा, कोकण आपलाच असा. एक ब्रेक घेता. आणि ब्रेक नंतर आता बातमी पन्हाळगडाची. महाराष्ट्राची शान असलेला पन्हाळगड कदाचित अखेरच्या घटका मोजतोय का असा प्रश्न विचारण्याची वेळ आली. कारण तटबंदीला अनेक ठिकाणी तडे गेले, सगळीकडे झाडं उगवलेत, बुरुज ढासळत आहेत आणि हा ऐतिहासिक ठेवा नामशेष तर होणार नाही ना अशी भीती वाटते. पुरातत्व विभागाचा कारभार मात्र ढिम्म आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि युवराज संभाजी यांच्या शेवटच्या भेटीची साक्ष असलेला हा पन्हाळगड. हाच तो पन्हाळगड ज्याला सिद्धी जोहारने 4 महिना वेढा दिला होता आणि त्यानंतर आपण पावनखिंडीचा रणसंग्राम पाहिला.
राजा भोज यांच्या कारकिर्दीत बांधलेला हा अभेद्य किल्ला. पण आता हा पन्हाळगड शेवटच्या घटका मोजतोय. गडावर मोठमोठ्या भेगा पडल्या, बुरुज ढासळले, रानटी झाडं उगवलेली आहेत. मी सध्या तुम्हाला दाखवतो या पन्हाळगडाची दुरावस्था. मोठ्या प्रमाणात आहेत ती गडाला या ठिकाणी भेगा पडलेल्या आहेत आणि या ठिकाणी तटबंदीचे बुरुज सहित सुद्धा ढासळताना आपल्याला पाहायला मिळते. तटबंदी अनेक ठिकाणी सुटताना सुद्धा पाहायला मिळते. मात्र पुरातत्व विभागाचं याकडे सपशेल असं दुर्लक्ष आहे. हा किल्ला पुरातत्व विभागाच्या अखत्यारीत आहे, पण वारंवार तक्रारी करूनही अधिकारी या पडझडीकडे लक्ष देत नसल्यानं शिवप्रेमी संताप व्यक्त करतात. अनेक वर्षापासून बुरुजांची पडझड होत आहे आणि प्रशासनानं त्याकडे लक्ष देण्याची गरज असताना देखील पुरातत्व विभागानं जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून इतर बाबी जे पैसे मिळवायचं, जे अर्ज किंवा स्वीकारणे आणि त्यांना परवानगी देणे, अवैध बांधकामांना परवानगी देणे ह्याकडेच जास्त फोकस करून ह्या संवर्धनाच्या विभागाकडे पूर्णपणे साफ दुर्लक्ष केलंय. या पुरातत्व विभागाला त्याचं काही देणं घेणं नाही. पुरातत्व विभागाला लाज वाटली पाहिजे की इतकं पडझड होऊन देखील इथले अधिकारी इथे येत नाहीत. इतकी पडझड होऊन देखील इथलं कुठलंही त्याची दुरावस्था होत नाही. ह्यांचं गडाचं कुठलंही संवर्धन होत नाही. गडाचा इतिहास कुठलाही जपला जात नाही. याविषयी आम्ही पुरातत्व विभाग अधिकाऱ्यांशी बोलण्याचा प्रयत्न केला, तर त्यांनी निधीचं कारण पुढे केलं. केंद्र सरकारचंच फंडिंग त्याच्यासाठी आवश्यक आहे. आता केंद्र सरकारचं असेल किंवा राज्य सरकारनं संवर्धनासाठी द्यावं असं. मग तसे काही प्रपोजल आपल्या विभागाकडून गेलेत सर? नाही ना, तसे तसं प्रपोजल नसतात. ते कसं असतं माहितीये का, राज्य सरकार कधी कधी प्रपोजल मागवतं. दरम्यान पर्यटकांना अशा पडझड झालेल्या किल्ल्यात काय दाखवायचं आणि काय लपवायचं असा प्रश्न पडतो, असं इथल्या गाईडनं सांगितलं. जो आहे जे आता चांगल्या इमारती आहेत, अंधार बोडी म्हणा, 3 दरवाजा, सज्जा कोठी, धान्याचं कोठार, धान्याच्या आता तुम्ही जे अंधार बोडीचं जाऊन बघितलं काही गुडगावर पाणी आहे, तसंच सज्जा कोठीत पण पाणी आहे, तसंच सज्जा कोठीत पण गुडगावर पाणी आहे. या इमारती जर पडून गेल्या तर आम्ही पर्यटकांना दाखवायचं काय? ऐतिहासिक वारसा असलेले गड किल्ले दुर्लक्षित राहिले, त्यांची पडझड होत राहिली तर ते नामशेष होत जातील. पुरातत्व विभागाने तातडीने याकडे लक्ष देण्याची गरज आहे. निदान स्थानिक लोकप्रतिनिधी तरी याचा पाठपुरावा करणार आहेत का, हाही सवाल आहे. ज्ञानेश्वर साळोखेसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, कोल्हापूर. तिकडे कोल्हापूरमध्ये मुसळधार पावसामुळे पंचगंगा नदी धोक्याची पातळी ओलांडू शकते. एनडीआरएफची पथकं कोल्हापूरमध्ये दाखल झालेत. एनडीआरएफच्या पथकानं पंचगंगा नदीच्या उगम असलेल्या प्रयाग संगमावर भेट देऊन संभाव्य पूरपरिस्थितीची पाहणी केली. नदीकाठावर असलेल्या प्रयाग, चिखली, वरणगे या गावाला पुराचा सध्या धोका आहे. मुंबई गोवा महामार्गावरील परशुराम घाटातील वाहतूक 9 जुलैपर्यंत बंद राहणार आहे. परशुराम घाटात सातत्यानं कोसळणाऱ्या दरडीमुळे घाट धोकादायक बनलाय. त्यामुळे प्रशासनानं घाट बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. 9 जुलैला हायवे प्रशासनाच्या देखरेखीनंतर आणि पाहणी दौऱ्यानंतर घाट सुरू करायचा का नाही याचा निर्णय होईल. तिकडे भंडाऱ्याच्या गोसीखुर्द धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे गोसीखुर्द धरणाचे 33 पैकी 5 दरवाजे रात्री उघडण्यात आले. यंदाच्या पावसाळ्यात पहिल्यांदाच धरणाचे दरवाजे उघडण्यात आले असून 5ही दरवाज्यातून मिळून 695.86 क्युसेक्स इतका विसर्ग सुरू झाला. धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू झाल्यानं वैनगंगा नदी भरून वाहते. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. पुण्यामध्ये पहिल्याच पावसात रस्त्यांवर खड्डे सरसकट दिसू लागलेत. स्वारगेट ते हडपसर या रस्त्यावर शंकरशेठ रोड परिसरात डागडुजी करून सुद्धा पहिल्याच पावसात खड्डे पडलेत. दुसरीकडे स्वारगेट हडपसर रोडवर पुढे कंटोन्मेंट ऑफिस चौकात गेल्यानंतर खड्ड्यांचं साम्राज्यच बघायला मिळत आहे. कॅन्टोन्मेंट चौकातील ह्या खड्ड्यांचा खरा त्रास कोणाला असेल ते ट्रॅफिक पोलीस आणि हे सगळे वाहतूकदार. म्हणून यांनी ह्या कॅन्टोन्मेंट समोरच ऑफिस आहे
त्यांच्याकडे वारंवार तक्रारी केल्या, अर्ज दिले, पण काही होत नाही असं सगळ्यांचं म्हणणं आहे. आपल्यासोबत हे ट्रॅफिक पोलीस हवालदार आहेत. मला सांगा, तुम्ही किती वेळा तक्रारी केली आणि काय उत्तर आलं? सर तक्रारीजवळ 8 दिवसापासून आपण सांगतोय की बाबा पावसाचे दिवस आहे, खड्डे भरून घेतले पाहिजे. कारण काय होते, रोज 2 व्हीलर किंवा 4 व्हीलर हे 4 व्हीलर सुद्धा पडू शकते, एवढे खड्डे मोठे झालेले आहेत त्याच्यामध्ये. खड्डे जबाबदारी कॅन्टोन्मेंटची टॅक्स पण घेते. बरोबर आहे, अगदी बरोबर आहे. पण तुम्ही सांगितलं सर्व केलेलं आहे, पत्रव्यवहार केलेलं आहे, आपल्या ऑफिस तर्फे सर्व केलेलं आहे, त्यांना सांगितलेलं आहे, पोलिसांतर्फे सांगितलं. हो सांगितलं. काय उत्तर मिळतं? करू म्हणतात, एवढंच म्हणतात, बाकी काय करून घेऊ. आम्ही पण, तू तर आता फोन पण केला. मी तर आता त्या हेल्पलाईन नंबरवरती फोन केला होता. कॅन्टोन्मेंटच्या हेल्पलाईन नंबरवरती फोन केला होता. नंबर आहे माझ्याकडं 02026 45 21 59. या नंबरवर कॉल केला. त्या मॅडमनी मला सांगितलं की मी तुम्हाला नंबर देते, साबळे चीफ इंजिनियर म्हणून आहेत, तुम्ही त्यांनाच फोन करा म्हणून. म्हणजे आम्ही फोन चीफ इंजिनियरचा नंबर आम्हाला देतात ते आणि म्हणतात की तुम्ही फोन करा. मी त्यांच्या हेल्पलाईन कशासाठी? मग हेल्पलाईन तेच ना, आम्हाला तेच प्रश्न पडलाय की ह्यांनी कॅन्टोन्मेंट आणि ह्यांच्या 100 मीटर अंतरावरती होत नाहीये काम. कॅन्टोन्मेंट बोर्डाचं हो 100% टॅक्स घेतात तिथे. व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन हंचाटेसह चंद्रकांत फुंदे, न्यूज 18 लोकमत, पुणे. एखादा टिपिकल पुणेकर रागवून म्हणेल, पुणे गेलं खड्ड्यात. तिकडे हिमाचल प्रदेशमध्ये पावसानं रौद्र रूप धारण केलंय. मुसळधार पाऊस पडतोय. कुल्लू जिल्ह्यातील मणिकर्ण खोऱ्यात ढगफुटी झाल्याची धक्कादायक घटना समोर आली. पुरामुळे या भागात भूस्खलन झालंय. मणिकर्णमध्ये पोलीस आणि प्रशासनाचं पथक घटनास्थळी तैनात आहे. हिमाचलमधल्या हवामान विभागानं ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. यासोबत दिवसभराच्या बातम्यांमध्ये इथेच थांबूयात. थोड्याच वेळात माझी सहकारी सुवर्णा घेऊन येते महामुंबई.